नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आजचा दिवस मला आनंदाचा आणि सुखाचा जावो. आज सकाळीच मी लवकर उठली आणि जेवणामध्ये मी आज चपाती आणि भेंडीची भाजी बनवली. वेदचे पप्पा हे ऑफिसला गेलेले आहेत आणि घरातली फायनली माझी पूर्ण कामं झालेली आहेत. आज वेद स्कूलला जाणार नाही आहे कारण की वेदची तब्येत आज थोडीशी बरी नाही आहे. वेदला आहे ना सर्दी झालेली आहे, त्याच्यामुळे वेदला काय आज स्कूल नाही आहे. वेद घरीच आराम करणार आहे. आणि वेदने मग अशीच भेंडीची भाजी आणि चपाती खाल्ली. आणि आज मी नाश्त्यामध्ये बनवणार आहे मुगाचा डोसा. मला ना आज खूप दिवस झालं मुगाचा डोसा बनवला नव्हता, त्याच्यामुळे ना मला आज मुगाचा डोसा खाऊ वाटते. तर चला आज तुमच्या संगती हे शेअर करते की मी मुगाचा डोसा कसा बनवणार आहे. हे बघा, इथे मी आहे ना थोडेसे मूग भिजवून घेतलेले आहेत. मूग नव्हते माझ्याकडे, मुगाची डाळ होती, ही गावावरून आणलेली आहे. आणि त्याचबरोबर इथे 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी मिरची घेतलेली आहे. आता हे सगळं मिश्रण आहे ना मी वाटून घेणार आहे. हे बघा, इथे आहे ना मी छान असं हे वाटण करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी फक्त मीठ घालणार आहे, मसाला तर घालणार नाही कारण की ह्याच्यामध्ये मी मिरची घातलेली आहे. त्याच्यामुळे थोडीशी हळद पावडर घालणार आहे आणि बस एवढंच साहित्य घालून छान असे डोसे बनवून घेणार आहे. सोडा वगैरे काही वापरणार नाही कारण की आता तो वेद सुद्धा खातोय. त्याचबरोबर आपण चटणी पण बनवू. तू खा ना. वेद बघा किती खुश आहे आणि लहान मुलांचं बोलणं ना खरंच खूप गोड वाटतं. हा एक्सप्रेस माझ्यासाठी खूप नवीन होता कारण की पहिला मी प्रत्येक व्हिडिओ शूट करायचे आणि नंतर ऑडिओ टाकायचे, पण ह्यावेळेस डायरेक्ट मी बोलून हा व्हिडिओ शूट केलेला आहे. फायनली आम्ही डोसा बनवलेला आहे आणि तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसं आहे. वेद खा तू. कसं झालंय? छान झालंय. आवडलं तुला? मुगाचा डोसा बनवलाय आणि हा मुगाचा डोसा आहे ना आपल्या शरीरासाठी पण हेल्दी असतो